नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मॅथ्स अँड रिझनिंग विथ हर्षद. तर आज आपण बघणार आहोत की जी ॲग्रिकल्चरची आपली परीक्षा झाली होती किंवा MPSC टेक्निकलची जी परीक्षा झाली होती 30 एप्रिलला, तर त्याच्या अनुषंगाने MPSCच्या ॲग्रिकल्चर सर्व्हिससाठी आपण मुख्य परीक्षेची कशी तयारी असली पाहिजे किंवा आपण या पुढच्या काही दिवसांमध्ये कशी कशी तयारी केली पाहिजे आणि कोणकोणती पुस्तके किंवा रेफरन्स बुक वापरले पाहिजेत, तर आज यावर आपण चर्चा करणार आहोत. चालेल. मी या आधी ऑलरेडी आपल्या टेक्निकल सर्व्हिससाठी फॉरेस्ट सर्व्हिसचा आणि ॲग्रिकल्चर प्लस इंजिनिअरिंग अशा सर्व्हिसेसचा कंबाईनचा मी एक्सपेक्टेड कट ऑफ बद्दल एक व्हिडिओ तयार केलेला आहे की जो तुम्ही त्या आय बटनावर क्लिक केलं की तुम्हाला मिळून जाईल. पण आत्ता कसं परीक्षा होऊन जवळपास 20-1 दिवस झालेत, 20-22 दिवस झालेत, त्यामुळे बऱ्यापैकी तुम्ही रिलॅक्स झाला असाल, शिवाय कट ऑफच्या टेन्शनमध्ये देखील बाहेर आला असाल. त्यामुळे इथून पुढचे उरलेले दिवस आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने, मुख्य परीक्षेच्या दृष्टीने कशा पद्धतीने युटिलाइज करायचे आहे, तर त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. चालेल. तर आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की एक्झाम डेट कशा आहेत पुढच्या, शिवाय टाइम मॅनेजमेंट उरलेल्या दिवसांचं आपण कसं करायचं, आणि सगळ्यात शेवटी आपण कोणकोणती पुस्तके रेफर केली पाहिजेत या आपल्या ॲग्रिकल्चरच्या मेन्ससाठी, तर त्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. चालेल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. चालेल. तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर बघा, सर्वात आधी आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपल्या परीक्षा पुढच्या होणार आहेत आणि त्या परीक्षांसाठी आपल्याला किती दिवस मिळत आहेत परीक्षेसाठी. तर एक्झाम बघा, दिलेले जे आयोगानं आपल्याला शेड्यूल आहे तर त्यानुसार 1 ऑक्टोबर 2022 रोजी आपली ही ॲग्रिकल्चरची मुख्य परीक्षा होण्याच्या तारखा आपल्याला दिल्या आहेत. तर त्यामध्ये कसं आपल्याला 2 पेपरचा अभ्यास करावा लागेल, पेपर 1 आणि पेपर 2. पूर्वीच्या सिलेबसनुसार पेपर 2 मध्ये आपल्याला 2 सब्जेक्ट दिले असायचे, त्या दोन्हीपैकी कोणताही एक ऑप्शन आपण घेऊ शकत होतो सब्जेक्टसाठी, बरोबर, पेपर 2 साठी. पण ह्यावेळी पॅटर्न पूर्ण चेंज केला आहे त्यांनी, आणि पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन्ही कंपल्सरी सब्जेक्ट आपल्याला केलेत. आणि पेपर 1 मध्ये बऱ्यापैकी करंट रिलेटेड किंवा बेसिक ॲग्रिकल्चरचा आपल्याला सिलेबस वाढलाय. त्यामुळे मागच्यापेक्षा सिलेबस तर खूप वाढलेलाच आहे, कारण दुपटीनंच जवळपास म्हणायला पाहिजे असा सिलेबस आपला यावेळी वाढून आलेला आहे. चालेल. पण परीक्षा सिलेबस बदलल्यानंतरचं हे पहिलंच वर्ष आहे, तर त्यामुळे आपल्याला हा एक फायदा होऊ शकतो की बऱ्यापैकी आयोग डीपमध्ये जायचा विचार करणार नाही. वरवरच्या लेवलवर जसे की आपल्याला मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे, आपण पुढे देखील आपण बघूया कसं आहे, तर त्या पद्धतीने आपल्याला थोडा एज मिळू शकतो की आपल्याला ज्यावेळी आपण बऱ्यापैकी आपला सिलेबस कव्हर करून घेऊ, बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा आपल्याला 100% सिलेबस कव्हर करायचा आहे, तर त्या दृष्टीने आता उरतात किती दिवस बघा. तर रिमेनिंग डेजमध्ये जर आपण बघायला गेलं तर एक साधारण आजचा दिवस पकडून 131 दिवस हे आपल्याकडे शिल्लक राहतात, बरोबर. 131 दिवस म्हणा किंवा आजचा जर दिवस तुमचा गेला हा सिलेबस वगैरे बघण्यात, तर एक साधारण 130 दिवस उद्यापासून, म्हणजेच उद्याची तारीख किती आहे, तर उद्या तारीख असेल कदाचित 22 तारीख असेल बहुतेक, हो नाही, उद्या 24 तारीख आहे, म्हणजे 24 मे 2022 आहे आणि आपली परीक्षा जी आहे 1 ऑक्टोबर 2022, म्हणजे साधारण 130 दिवसांचा जो कालावधी मिळाला आपल्याला, तर त्यामध्ये आपल्याला पुढं कसं गेलं पाहिजे यावर पहिल्यांदा मी बोलून घेतो. चालेल. तर बघा, 130 दिवस म्हणजे साधारण आपण म्हणू शकतो की 4 महिन्यांचा आपल्याला कालावधी आहे, बरोबर, 4 महिने. तर या 4 महिन्यांमध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करायला पाहिजे, सुरुवातीला आपल्याकडे 2 गोष्टी असल्या पाहिजेत, तर त्या म्हणजे इथे मी कोपऱ्यात लिहून ठेवतो की ज्या आपल्याकडे असल्याच पाहिजेत, की ज्या आहेत, एक तर आपली सिलेबसची कॉपी, बरोबर, सिलेबसची झेरॉक्स, आणि PYQ म्हणजे जे मागच्या वर्षी आपले ॲग्रिकल्चरचे पेपर झाले होते तर त्याचे सगळ्याचे प्रिंटआउट तुमच्याकडे असलेच पाहिजेत, बरोबर. या 2 गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत, त्याशिवाय आपण कुठल्याही परीक्षेचा अभ्यास सुरू करू शकत नाही. म्हणजे आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपला सिलेबस कसा आहे आणि त्या सिलेबसवर आधी कसे प्रश्न विचारले गेले, तर ह्या 2 गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. चालेल. त्यामुळे सिलेबसची कॉपी आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर रोज तुमच्याजवळ अभ्यासाच्या वेळी असलेच पाहिजेत. चालेल. आणि सिलेबस प्रमाणे आता तुम्ही ॲग्रिकल्चरमधून डिग्री पूर्ण केली असेल, बरोबर, त्यामुळे तुम्हाला तुमचे वीक पॉईंट किंवा वीक सब्जेक्ट आणि स्ट्रॉंग सब्जेक्ट हे देखील माहिती असतील. त्यामुळं या सुरुवातीला किंवा आजच्या दिवसातच तुम्ही 3 प्रकारच्या गोष्टींमध्ये आपला सिलेबस डिवाइड करायचा. एक तर तो सोपे विषय, मध्यम विषय आणि अवघड विषय, बरोबर. या 3 गोष्टींमध्ये किंवा या 3 सेक्शनमध्ये आपला सिलेबस पूर्ण डिवाइड करून घ्यायचा. तुम्हाला कोणता सोपा विषय वाटत होता कॉलेजमध्ये असताना किंवा आत्तापर्यंत, मध्यम प्रकारे कोणता सिलेबस आणि अवघड कुठला सिलेबस आहे की जो आपल्याला भरपूरच अवघड जातो,
तर अशा पद्धतीने आपल्याला हे 3 सेक्शन करायचे आणि त्याप्रमाणे आपला सिलेबस एकदा इथे लिहून घेतला की कोणकोणते आपल्याला अवघड जातात, सोपे जातात, मध्यम, त्यानुसार आपण आपल्या परीक्षेची तयारी करायची. बरोबर. आता बघा, सोपा विषयाला आपण बऱ्यापैकी जास्त वेळ का देणार नाही, कारण आपल्याला बऱ्यापैकी त्याचे कॉन्सेप्ट माहीत असतात. मीडियमच्या बाबतीत पण तसं, पण अवघडच्या बाबतीत आपल्याला थोडा जास्त वेळ द्यावा लागेल, कारण मुख्य परीक्षेमध्ये कोणताही आपला टॉपिक आपण ऑप्शनला सोडू शकत नाही. मुख्य परीक्षेच्या आधारावरच आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये जरी बऱ्यापैकी वरती खालती मार्क मिळाले तरी मुख्य परीक्षेच्या मार्कांवरच आपली फायनल पोस्ट ठरत असते. त्यामुळं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिलेबसला कोणताही गोष्ट ऑप्शनला टाकायची नाही. सिलेबस हा आपल्याला सगळा कव्हर करायचाच आहे. या 4 महिन्यामध्ये आपण तो करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. त्यामुळे सोपा, मध्यम आणि अवघड अशा पद्धतीने आपण सिलेबस डिवाइड केला तर कोणत्या टॉपिकला किंवा कोणत्या पोर्शनला आपण जास्त वेटेज देऊ शकतो ते आपण ठरवू शकतो. बरोबर. आता हे झालं आपल्या विषयाच्या बाबतीत. पुढे काय करायचं, आपण एकदा असे सॅग्रिगेट केलं की कोणता विषय आपला सोपा, मध्यम, अवघड असा आहे की त्यानंतर या 4 महिन्यापैकी किंवा 130 दिवसापैकी 80 ते 90 दिवसामध्ये तुमची पहिली रीडिंग प्लस मायक्रो नोट्स म्हणू शकतो आपण. तर या गोष्टी झाल्या पाहिजेत. म्हणजे 80 ते 90 दिवसात फर्स्ट रीडिंग म्हणूया आपण इथं, की या साधारण 2.5 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचा सर्व सिलेबस एकदा डोळ्याखालून गेलाच पाहिजे. हे मी तुम्हाला सांगतोय. डोळ्याखालून कसं घालायचं, म्हणजे कोणते पुस्तक वगैरे आपण नंतर बघणारच आहोत. पण या 2.5 ते 3 महिन्यामध्ये तुमचा एक ओव्हरऑल सिलेबस कव्हर झालेला असला पाहिजे एकदा तरी वाचून. म्हणजे डोळ्याखालून तुमचं गेलं तरी पाहिजे. प्रत्येक टॉपिक वाईज एक टॉपिक बघायचा, सब टॉपिक बघायचा आणि त्यानुसार प्रत्येक पॉईंटवर काम करून आपली एक रीडिंग तरी झाली असली पाहिजे. आणि उरलेल्या 1.5 म्हणजे 40 ते 30 दिवसांमध्ये आपली सेकंड आणि थर्ड रिव्हिजन झाली पाहिजे. ओके. म्हणजे पहिली रीडिंग, त्यानंतर उरलेल्या महिना 1.5 महिन्यामध्ये आपल्याला पहिली रिव्हिजन आणि दुसरी रिव्हिजन अशा 2 रिव्हिजन करणं गरजेचंच आहे. रिव्हिजन शिवाय काहीही पर्याय नाही. कारण कसं आहे, तुम्ही भरपूर वाचत गेलात पण रिव्हिजनच जर केली नाही तर त्या गोष्टी काही आपल्याला मॅटर करत नाहीत जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत नाही. चालेल. त्यामुळं आपल्याला हा बघा 80 ते 90 दिवसाचा फर्स्ट रीडिंग आणि त्यानंतर उरलेल्या दिवसामध्ये शक्य होईल तेवढी आपली रिव्हिजन अशा पद्धतीने गेलं पाहिजे. सोबतच सोपा पार्ट कुठला, मध्यम पार्ट कुठला आणि अवघड पार्ट कुठला यामध्ये तुम्हाला सेग्रिगेट करता आलं पाहिजे. त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे. सिलेबस सोबत प्रिव्हियस इयरला कसे प्रश्न विचारले तर आयोग कशा पद्धतीने विचारू शकतं हे देखील आपल्याला माहीत पाहिजे. बरोबर. तर बघा, अशा पद्धतीने आपण आपलं पुढचं प्लॅनिंग ठेवलं पाहिजे. आता बुक्स किंवा टाइम मॅनेजमेंटचं जर मी मागच बोललो तसं तुम्ही काय केलं पाहिजे, आता रोजचा दिवसाचा प्लॅन आणि आठवड्याचा प्लॅन आणि उरलेल्या 3 महिन्याचा प्लॅन अशा पद्धतीने तुम्ही वर्क केलं पाहिजे. म्हणजे आता टॉपिक वाईज आपण जर गेलो तर दिवसामधले तुम्ही वाटल्यास सेग्रिगेट करा किंवा टॉपिक एक अवघड एक सोपा घ्या किंवा एक मिडियम सोपा अशा पद्धतीने घ्या. आपण दिवसातले 2 पार्ट जे आहेत ना आपले, तर त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 यासाठी तुम्ही दिवसातला तुमचा वेळ शेड्यूल तुम्ही फिक्स करून घ्या. ठराविक एवढा वेळ पेपर 1 साठी, ठराविक एवढा वेळ पेपर 2 साठी आणि त्याप्रमाणे तुमचं शेड्यूल तयार करा. पण यामध्ये कसं असलं पाहिजे, टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीत हे दिवसाचे 2 प्रहर झाले. त्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, एकतर तो आपल्याला त्यामध्ये दररोज सिलेबस बघायचा आहे, PYQ बघायचा आहे आणि प्रॅक्टिस क्वेश्चन. ठीक आहे. प्रॅक्टिस क्वेश्चन हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही PYQ जर बघितले तरी कशा पद्धतीने अजून पुढे आपल्याला प्रश्न येऊ शकतात, तर त्यामध्ये आपल्याला या 3 गोष्टींवर काम करायचं आहे. चालेल. म्हणजे पेपर 1 आपण जर करायला घेतला तर त्यामध्ये पहिल्यांदा सिलेबस बघायचा. सिलेबस बघितल्यानंतर त्यावर कसे आलेले प्रश्न ते बघायचे, PYQ. बरोबर. PYQ झाला की आपला सिलेबस कव्हर करून घ्यायचा. म्हणजे जो काही आपल्याला टॉपिक आहे तर तो टॉपिक आपल्या बुकमधून किंवा आपल्या नोट्समधून किंवा आपल्या जुन्या मॅन्युअल्समधून चेक करायचा आणि त्यानंतर त्यावरचे प्रॅक्टिस क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करणं अत्यंत गरजेचं आहे. चालेल. यासाठी प्रत्येक जर तुम्हाला सिलेबस कव्हर करायचं असेल तर त्याच्या वेटेजनुसार आपण त्याला पुस्तक देखील बघूया. सोबतच आपल्याला महत्त्वाचं आहे हे प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे, प्रॅक्टिस क्वेश्चनची. बरोबर. त्यामुळे मार्केटमध्ये जे जे तुम्हाला काही अवेलेबल तुम्हाला योग्य वाटत असतील तर त्याचे प्रॅक्टिस क्वेश्चनचे जे पुस्तकं असतात ना, तर ते तुम्ही हमखास घेतलंच पाहिजे. बरोबर. त्यामुळे आता टाइम मॅनेजमेंटमध्ये आपण काय काय बघितलं की दिवसातला आपला जो वेळ आहे तर तो 2 भागांमध्ये डिवाइड करायचा, पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी. बरोबर. त्यासोबतच आपल्याला सिलेबस, PYQ आणि पुढचे जे काही आपल्याला प्रॅक्टिसचे क्वेश्चन आहे तर ते या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. चालेल. तर हे झालं आपल्या टाइम मॅनेजमेंट बाबतीत.
पुढे बुकलिस्टच्या संदर्भात हे मी तुम्हाला रकाना नंतर भरून देईल. आपण सिलेबस वाईज जाऊया की कशा पद्धतीने आपण बुक्स बघितले पाहिजे. तर पेपर 1 हा पूर्णपणे नवीन इंट्रोड्यूस केलेला आहे की ज्यामध्ये बेसिक ॲग्रिकल्चर रिलेटेड लॉज, लँड रिलेटेड लॉज, शिवाय ॲक्ट्स, नवीन नवीन गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि ॲग्रिकल्चरच्या बाबतीतल्या या सगळ्या जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सच्या गोष्टी आहेत. म्हणजे हा पूर्ण एक प्रकारे एक अधिकाऱ्याला किंवा कोणत्याही ऑफिसरला ॲग्रिकल्चरचं बेसिक नॉलेज, सध्याचे असलेले कायदे, त्याप्रमाणे वेगवेगळे बनवले गेलेल्या स्कीम्स आणि काही करंट रिलेटेड गोष्टी या एका अधिकाऱ्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानुसार हा आपला पेपर 1चा सिलेबस त्यांनी डिकोड केला आहे किंवा तयार केला आहे. तर यामध्ये बघा बेसिक ॲग्रिकल्चर यामध्ये 120 मार्कांचा आपल्याला वेटेज दिलेला आहे. वेटेज दिलं आहे त्यामुळे तुमचं काम खूपच सोपं झालं आहे. यामध्ये जर 120 मार्कांचं जे प्रश्न असेल तर साधारण 60 प्रश्न असणं यामध्ये अपेक्षित आहे. बरोबर, 2 मार्काला 1 याप्रमाणे 60 प्रश्न गरजेचं आहे. यामध्ये कसे कसे टॉपिक आहेत बघा, मी हे तुम्हाला वाचून दाखवतो. मेन टॉपिक की ज्यामध्ये बेसिक ॲग्रिकल्चरच्या गोष्टी आहेतच, सोबत ॲग्रिकल्चर इकॉनॉमी किंवा एन्व्हायरमेंटचे पण काही पार्ट यामध्ये दिलेले आहेत. तर यामध्ये बघा ॲग्रिकल्चरचे बेसिक रिलेटेड, शिवाय फूड ॲग्रिकल्चरचं बेसिक पार्ट आहे, सोबतच फूड प्रोडक्शन अँड कन्झम्पशन ट्रेंड्स इन इंडिया, सोबत गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट डिस्ट्रीब्युशन म्हणजे बफर स्टॉक कसा असला पाहिजे, साठवणूक कशी केलेली आहे त्या बाबतीत आहे. परत इकॉलॉजी आणि त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी, सोबतच कॉन्सेप्टच्या रुरल एरिया म्हणजे एरिया कसा असला पाहिजे त्या बाबतीतल्या आहेत. शिवाय प्रिसिजन ॲग्रिकल्चर असं एक टॉपिक आहे. यामध्ये जर आपण बघायला गेलं तर यासाठी मी तुम्हाला एक महत्त्वाचं पुस्तक जे मी रेफर करेन तर ते असणार आहे आपलं प्रिन्सिपल ऑफ ॲग्रोनॉमी, जे आपल्या रेड्डी सरांचं आहे. ठीक आहे, तर ते घेतलं पाहिजे कारण ते आपल्याला पेपर 1 साठी सोबतच पेपर 2 साठी जो महत्त्वाचा टॉपिक आहे तर त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा ठरणार आहे तो आहे आपला प्रिन्सिपल ऑफ ॲग्रोनॉमी रेड्डी सरांचं. बरोबर, आता या बेसिक ॲग्रिकल्चरमध्ये थोडा इकॉनॉमीचा देखील पार्ट आहे. बरोबर, तर त्यामुळे आपल्याला त्या इकॉनॉमीचा पार्ट, ॲग्रिकल्चर इकॉनॉमी म्हणतो की जो आपल्या पेपर 2 मध्ये सेपरेट टॉपिक देखील आहे. तर त्यासाठी हा इकॉनॉमीचा जो पार्ट आहे तर त्यासाठी आपण दत्त सुंदरम जे पुस्तक आहे आपलं इकॉनॉमीचं, ठीक आहे, दत्त सुंदरम हे जे आपलं एक बेसिक टॉपिक बेसिक पुस्तक आहे आपलं इकॉनॉमिक्सचं, तर त्यातले ॲग्रिकल्चरचे रिलेटेड जे जे काही प्रॉब्लेम आहेत ॲग्रिकल्चर इकॉनॉमीचे, तर त्यातले सिलेक्टेड टॉपिक तुम्ही करू शकता. बरोबर, म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी हे रेड्डी सरांचं, शिवाय दत्त सुंदरम मधलं किंवा तुम्ही पुस्तक हे जरी घेतलं तरी तुम्हाला MPSCची जी आपली राज्यसेवा आहे किंवा इकॉनॉमिक्सचा PSI स्टेज जो इकॉनॉमिक्सचा सिलेबस आहे तर तो या पुस्तकामधून आपला कव्हर होऊ शकतो. त्यामुळे तुमच्याजवळ ऑलरेडी असेल किंवा तुमचा मित्र कोण रेफर करत असेल तर त्यातील तुम्ही ॲग्रिकल्चर इकॉनॉमी जे आहे ना तर त्याचे झेरॉक्स काढून किंवा त्याची प्रिंटआउट काढून तुम्ही त्या पद्धतीने पुस्तक वापरू शकता. सिलेक्टेड टॉपिक सिलेबस बघायचं, त्याप्रमाणे टॉपिक चेक करायचे, तोच आपण प्रिंटआउट किंवा झेरॉक्स काढून घ्यायचा. सोबतच एन्व्हायरमेंटचा जो टॉपिक आहे तर त्यासाठी तुम्ही बेस्ट मटेरियल आहे. आता इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही अभ्यास, इंग्लिशमध्ये तुम्ही अभ्यास करता त्यामुळे तुम्ही शंकर IAS हे पुस्तक तुम्ही वापरायला काहीच हरकत नाही. चालेल, शंकर IAS मध्ये ज्याप्रमाणे आपल्याला ॲग्रिकल्चर रिलेटेड जे टॉपिक दिलेत तर त्यामध्ये तुम्हाला जर लेटेस्ट एडिशन घेतलं तर तुम्हाला त्यातला बराचसा करंट अफेअर्सचा, वेगवेगळ्या स्कीम्सचा, वेगवेगळे जे ॲक्ट आहेत, शिवाय इंटरनॅशनल जे काही कन्व्हेन्शन आहेत ॲग्रिकल्चरच्या बाबतीतले की जो आपला सिलेबसचा मेन पार्ट आहे तर तो देखील तुम्हाला या पुस्तकामधून कव्हर होऊ शकतो. चालेल, हे झालं आपलं बेसिक ॲग्रिकल्चरचं की ज्याला 120 मार्क आहेत. बरोबर, म्हणजे एकूण 60 प्रश्न येणार, तर हे या बऱ्यापैकी 3 आपल्या पुस्तकांमधून कव्हर होऊ शकतं. शिवाय तो आपल्याला सिलेबस वाईज जायचं आहे त्यामुळे प्रत्येक पॉईंटचा सिलेबसचा पॉईंट आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे. चालेल, पुढचा जो टॉपिक आहे तो लँड रिलेटेड लॉज. यामध्ये 10 प्रश्न, पुढं ॲग्रिकल्चर जे ॲक्ट आहे त्यासाठी 10 मार्क, स्कीम्स आहेत त्यासाठी 10 मार्क आणि हे करंट अफेअर्सचा जो टॉपिक आहे त्यासाठी 50 मार्क. म्हणजे हे जर दुसरा, तिसरा आणि चौथा जर आपण पार्ट बघितला तर यामध्ये साधारण 5-5 क्वेश्चन येणार. बरोबर, इथे 5, इथे 5 आणि इथे 5. आणि आपल्याला जास्त काही लोड घ्यायची गरज नाही कारण सिलेबसमध्ये हे लॉज आहेत ना, कोणकोणते लॉज विचारले जातील, ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲक्ट आहे तर ते कोणकोणते ॲक्ट आहेत आणि ॲग्रिकल्चर स्कीम त्यामध्ये कोणकोणत्या स्कीम आहेत या सगळ्या आपल्याला डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळं ते जे टॉपिक आहेत ना त्याचा आपल्याला बेसिक तरी अभ्यास करणं गरजेचं आहे. आता लॉ जे आहेत ना लँड रिलेटेड लॉ तर ते कोणत्या वर्षी आले, कसं पास केलं किंवा कोणतं त्यामागची पार्श्वभूमी वगैरे आपल्याला जाणून घ्यायची गरज नाही, पण त्या लॉमध्ये काय काय दिलं आहे, बेसिक लॉमध्ये काय काय की जे डेफिनेशन असतात किंवा कायदा काय असतो,
त्याप्रमाणे असतात. सोबतच तो कायदा कधी आला किंवा तो लॉ कधी पास झाला, तर ते जे आपले साल आहेत किंवा वर्ष जे आहेत ना, तर ते माहिती असलं की आपला एका दुसरा प्रश्न त्यामधून होऊन जाईल. चालेल. ॲक्टच्या बाबतीत देखील ते तसंच करायचं आपल्याला. ॲक्टच्या बाबतीत ॲग्रिकल्चरच्या बाबतीत कसं आहे, आता सध्या बघा जे 3 कायदे मागे घेतले, म्हणजे ॲक्टच्या बाबतीत आता सध्याच्या घडीला कोणकोणत्या गोष्टी सुरू आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. तो कायदा कधी पास झाला ते माहिती असणं गरजेचं आहे. कोणत्या मिनिस्ट्रीकडून तो कायदा पास झाला आणि सध्याच्या इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्राच्या म्हणा किंवा देशाच्या सर्व्हेमध्ये किंवा इकॉनॉमिक बजेटमध्ये या कायद्यांसाठी किंवा या वेगवेगळ्या गोष्टींसाठी कशाप्रमाणे अलोकेट झाल्या आहेत गोष्टी, तर त्या तुम्ही बघून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये हे देखील आलं की ॲग्रिकल्चर स्कीम आल्या किंवा करंट रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात ॲग्रिकल्चर रिलेटेडच्या वेगवेगळ्या योजना आणि त्याच्या बाबतीतच्या करंटच्या गोष्टी ज्या आता सध्या घडत आहेत, कोणकोणत्या स्कीमला कशा पद्धतीने गव्हर्नमेंटनं फंडिंग केलेलं आहे किंवा कशा आपल्या बजेटमध्ये अलोकेशन आहे, या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे हा जो पार्ट आहे ना आपला, यामध्ये पेपर 1 मध्ये हे बेसिक 3 पुस्तकं आणि बऱ्यापैकी तुम्हाला इंटरनेटचा वापर केला गेला पाहिजे. म्हणजे बऱ्यापैकी उगाच टेलिग्राम, इंस्टाग्राम बिनाम वापरत बसायचं नाही. आपल्याला ज्या काही गोष्टी पाहिजे आहेत तर त्याच्या मिनिस्ट्रीवर जायचं. मिनिस्ट्रीची जी वेबसाईट असते ती बघायची, कारण मिनिस्ट्रीवरची जी इन्फॉर्मेशन असते ना, तर ती अपडेटेड असते. आणि जर आपल्याला काही ऑब्जेक्शन घ्यायचं म्हटलं आयोगाच्या प्रश्नांवर, तर आपल्याला मिनिस्ट्रीचा देखील दाखला देता येतो. त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी ॲग्रिकल्चरच्या मिनिस्ट्रीज आहेत आणि त्याप्रमाणे ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत आपल्या किंवा कायदे आहेत, लॉज आहेत, करंट रिलेटेड गोष्टी आहेत, तर त्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी आपल्याला इंटरनेटचा वापर करणं गरजेचंच आहे. चालेल. त्यामुळे बऱ्यापैकी आपला बाकीच्या गोष्टींमध्ये वेळ न घालवता इंटरनेटमध्ये ह्या बसल्या ठिकाणी या गोष्टींवर आपण भरपूर सारी करंट रिलेटेड माहिती गोळा करू शकतो. चालेल. त्यामुळे बघायला गेलं तर ॲग्रोनॉमी, प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी रेड्डी सरांचं, सोबतच दत्त सुंदरम त्यातले काही सिलेक्टेड टॉपिक आणि शंकरायचे एन्व्हायरमेंट रिलेटेड टॉपिक हे आपण या पेपर 1 मध्ये बघू शकतो. चल बघूया पेपर 2 मध्ये. पेपर 2चा जो पार्ट आहे ना, तर तो तुमचा कोर ॲग्रिकल्चरचा पार्ट आहे की जे तुम्ही तुमच्या सिलेबसमध्ये जे तुम्ही अभ्यास केलेला आहे त्यामध्ये तुम्ही शिकलेला आहात, बरोबर. त्यामुळं टॉपिकला किती वेटेज दिलेलं आहे हे वेटेज बघायचं, त्यावर किती प्रश्न येतील बघायचं आणि त्याप्रमाणेच अभ्यास करायचा. कारण जर तुम्ही हे टॉपिक बघितले, ॲग्रिकल्चर म्हणा किंवा पुढचे कोणकोणते टॉपिक आहेत, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, बिझनेस मॅनेजमेंट, फिशरी सायन्स, होम सायन्स, या प्रत्येक विषयासाठी किंवा या प्रत्येक टॉपिकसाठी एक स्वतंत्र आपलं रेफरन्स बुक आहे. पण जर मार्कांचा विचार केला तर एवढं मोठं रेफरन्स बुक तुम्ही वाचून काय करणार आहे ना. कारण जेवढा आपण इनपुट आउटपुट रेशो बघितला, तर जर समजा तुम्हाला एका टॉपिकमध्ये 2च जर मार्क मिळत असतील किंवा 2च प्रश्न येत असतील आणि त्यासाठी तुम्ही जर 400 पानाचं पुस्तक वाचत असाल, तर हा शुद्धपणे मूर्खपणाच झाला ना आपला. शब्दांकडे जाऊ नका माझ्या, पण सांगण्याचा उद्देश काय, आपण हा असा वेळ घालवायचाच नाही ना. 2 प्रश्न येत असतील आणि तुम्ही त्यासाठी 400 पानाचं रेफरन्स बुक वाचणार, हा तर विचित्रपणा झाला ना. त्यामुळे मार्क कसे आहेत आणि त्याप्रमाणे आपण कसा अभ्यास केला पाहिजे यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. आता हा टॉपिक बघा आपला ॲग्रिकल्चर, जो टॉपिक आहे आपला पेपर 2 मधला पहिला पार्ट, की ज्यामध्ये आपल्याला 128 मार्क येणार आहेत. 128 मार्क म्हटलं की किती येणार, हे साधारण 64 प्रश्न येणार. 64 प्रश्नामध्ये आपल्याला 8 सब टॉपिक दिलेत. म्हणजे एक पकडून चाला की प्रत्येक विषयावर 8 64 म्हणजे साधारण 8 ते 9 प्रश्न येऊ शकतात, वरती खालती होऊ शकतात. तर 8 ते 9 या ठिकाणी प्रत्येक टॉपिकवर आपल्याला प्रश्न आहे. ॲग्रोनॉमी, ॲग्रिकल्चर बॉटनी, तो सॉईल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री, ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी, प्लॅन्थॉलॉजी, बरोबर, प्लॅन्ट पॅथॉलॉजी. तर हे जे 8 आपले टॉपिक आहेत, तर यावर साधारण 8 ते 9 प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे याच्यासाठी देखील बघा आपल्याला मी जे मगाशी बुक सांगितलं होतं ते देखील आपल्याला उपयोगी पडणार आहे. कोणतं, तर ते आहे आपलं प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी रेड्डी सरांचं, बरोबर. शिवाय हा जो दुसरा पेपर आहे ना, तर त्यासाठी माझं तुम्हाला हे म्हणणं असेल की तुम्हाला जे तुम्ही आपल्या डिग्रीच्या सिलेबसमध्ये जे शिकलेलं आहात, तर त्याचे मॅन्युअल्स आणि डिग्रीचे तुमची पुस्तकं वापरायला तुम्हाला काहीच हरकत नाही. त्यामुळे मी इथे लिहून ठेवतो, डिग्रीचे जे बुक्स आहेत प्लस मॅन्युअल्स तुमचे, जे तुम्ही तुमच्या डिग्रीच्या सिलेबसच्या वेळी किंवा डिग्रीच्या परीक्षांवेळी जे काही वापरले तुमच्या प्रत्येक सेमिस्टर वाईज, तर त्यानुसार तुमचे जे मॅन्युअल्स आणि बुक्स आहेत हा टॉपिक बघायचा आणि या टॉपिकनुसार आपल्याला आपण ज्या डिग्री पूर्ण करताना जे रेफरन्स बुक वापरले तर ते वापरायचं. आता ह्या सिलेबसला बऱ्यापैकी 8-8, 9-9 क्वेश्चन येतात. त्यामुळे हा जो सिलेबस आहे किंवा हे जे सब पॉईंट आहेत हे तुम्ही थोडे
डिटेलमध्ये आणि थोडे व्यवस्थित करणं गरजेचं आहे, बरोबर. आपण आपले पुस्तक वापरू शकतो. सोबतच याच्यासोबत एक महत्त्वाचा घटक मी इथे ॲड करतो की जो आपला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे प्रॅक्टिस क्वेश्चन सेट, बरोबर. सराव प्रश्न संच मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत तर ते तुम्ही प्रत्येक सब टॉपिक वाईज वापरू शकता, किंवा जर कंपायलेशनमध्ये सर्व टॉपिक्स दिला असेल तर ते देखील वापरू शकता. पण सराव प्रश्न वापरणं अत्यंत गरजेचं आहे, कारण सराव प्रश्नांमधून बऱ्यापैकी तुमचे 5-6 क्वेश्चन तर आरामात कव्हर होतील, बरोबर. म्हणजे जे जे आपल्याला सिलेबसमध्ये मिळत नाहीत तर ते आपण सराव प्रश्नांमध्ये करू शकतो. बरेचसे क्लासवाले अकॅडमीवाले काय करतात की या गोष्टींचा एक सराव प्रश्नसंच त्यांच्या क्लासच्या नावाखाली एखादा छापून देतात, तर तो वापरायचा काय हरकत नाही, बरोबर. मी असं स्पेसिफिक कुठलं सांगत नाही हे वापरा ते वापरा, किंवा माझं स्वतःचं सांगत नाही, कारण मी कोणताही क्लास चालवत नाही. मला फक्त पोरांसाठी माहिती द्यायची आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की सराव प्रश्नसंच आहेत ना, तर ते तुम्ही मार्केटमधून घ्या आणि त्याचा सराव करायला सुरू करा. चालेल. हे झालं आपल्या ॲग्रिकल्चर बाबतीत की ज्यामध्ये आपल्याला रेड्डी सरांचं बुक वापरायचं आहे, बरोबर. सोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, तुमचे ॲग्रिकल्चरचे बुक, तुमचे डिग्री कॉलेजमध्ये वापरत असताना कॉलेजची पुस्तकं, सोबतच सराव प्रश्नसंच, या 3 गोष्टींवर आपल्याला हा 128 मार्कांचा सिलेबस कव्हर करायचा आहे. चालेल. मी अजून एकदा तुम्हाला सांगतो, हे जे टॉपिक दिलेले आहेत ना आपल्याला, सब टॉपिक दिलेले आहेत, तर या प्रत्येकसाठी एक एक रेफरन्स बुक आहे, पण त्या मानानं त्याला मार्क किती आहेत किंवा केवढे क्वेश्चन येतात हे कमी आहे. त्यामुळं रेफरन्स बुक न वापरता आपण आपले डिग्रीची पुस्तकं शिवाय बाकीच्या काही गोष्टी वापरू शकतो. आता हा टॉपिक बघा, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, ठीक आहे. तर हा 16 मार्काला टॉपिक आहे आणि यामध्ये 6 पॉईंट आहेत. म्हणजे या प्रत्येक टॉपिकवर 1 ते 2 प्रश्न येऊ शकतात. म्हणजे 8 क्वेश्चनपैकी हे जर 6 टॉपिक असतील तर कुठल्या तरी एका टॉपिकवर जास्त, कुठल्यावर एकावर कमी, म्हणजे साधारण या 6 टॉपिकमधून आपल्याला 8 क्वेश्चन येणार आहेत. त्यासाठी मी तुम्हाला एक पुस्तक सांगतोय, तर तुम्ही पण वापरलं देखील असेल कदाचित, किंवा तुम्हाला माहीत देखील असेल. तर ते पुस्तक आहे बघा आपलं एलिमेंट्स ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, बरोबर. तर हे जे पुस्तक आहे ना ते एलिमेंट्स ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हे कुणाचं पुस्तक आहे तर ते सहाय सरांचं पुस्तक आहे बघा, ठीक आहे. सहाय सरांचं पुस्तक आहे की जे जवळपास एक साधारण 300 पानांचं वगैरे असेल साधारण काहीतरी. तर त्यामधून आपल्याला 16 मार्क म्हणजे 8 क्वेश्चन होत असतील तर हे आपल्याला रेफरन्स बुक वापरायला काय हरकत नाही. सोबतच तुमचं डिग्रीचं प्रश्न, बरोबर, म्हणजे डिग्रीची पुस्तकं डिग्रीला जी वापरली होती, आणि यासोबतच आपल्याला प्रॅक्टिस सेट, सराव प्रश्नसंच हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आपल्याला सिलेबस कव्हर करण्यासाठी. त्यामुळे या दुसऱ्या टॉपिकसाठी तुम्ही एलिमेंट्स ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हे सहाय सरांचं बुक वापरू शकता. सोबतच तुमचे डिग्रीमध्ये जे वापरलेले नोट्स, मॅन्युअल, बुकलेट्स आहेत तर ते देखील वापरू शकता, आणि सराव प्रश्न हे यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. चालेल. याला 16 मार्कांचं वेटेज आहे, त्यामुळे मी तुम्हाला बुक सजेस्ट करत आहे. चालेल. पुढचा जो पॉईंट आहे आपला तर तो हॉर्टिकल्चरचा आहे. तर यासाठी बघा, यासाठी एक बुक येतं इन्स्टंट हॉर्टिकल्चर नावाचं, बरोबर. इन्स्टंट हॉर्टिकल्चर हे कोणाचं आहे तर हे SN गुप्ता सरांचं आहे. चालेल. SN गुप्ता सरांचं इन्स्टंट हॉर्टिकल्चर, की यामधून बऱ्यापैकी आपले प्रश्न कव्हर होतील. शिवाय हॉर्टिकल्चरचं मोठं जर रेफरन्स बुक जर तुम्ही ते तुमच्या डिग्रीच्या वेळी वापरलं असेल तर ते इथं काय वापरायची गरज नाही. हे इन्स्टंट हॉर्टिकल्चर एक बेसिक पुस्तक आहे की ज्यामध्ये आपल्याला हॉर्टिकल्चर रिलेटेड बऱ्यापैकी गोष्टी समजू शकतात, की यामधून आपल्याला साधारण एक 8 जे क्वेश्चन येणार आहेत किंवा 16 मार्कांचं जे टॉपिक आहे तर तो कव्हर होऊ शकतो. सोबतच तुमचं जे काही मटेरियल असू शकतं तुम्ही आधी वापरलेलं, कधी आधीचा सिलेबस कव्हर करताना, सोबतच डिग्रीमध्ये असताना, ते हे इन्स्टंट हॉर्टिकल्चर बुक प्लस आपला सराव संच, बरोबर. या 3 गोष्टी केल्या की हा देखील टॉपिक कव्हर, कारण हा 16 मार्काला प्रश्न आहे आणि 1-1, 2-2 मार्कांनी आपले पोस्ट जाऊ शकतात. त्यामुळं बऱ्यापैकी या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे पुस्तक सांगतोय मी तुम्ही वापरू शकता. पुढचा जर पॉईंट बघायला गेलं तर ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, यामध्ये बघा 10 मार्कांचा टॉपिक आहे, म्हणजे एकूण 5 प्रश्न येणार, बरोबर. तर यासाठी कोणतंही स्वतंत्र बुक न वापरता तुम्ही जे तुमच्या डिग्री बुक जे वापरलं होतं, डिग्री बुक प्लस सराव संच, चालेल, सराव संच वापरलं पाहिजे. आणि पुढचा टॉपिक जर विचार करायला गेला तर ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी, ह्यामध्ये 8 प्रश्न येणार. पण इथे बघा हे 3 टॉपिक दिले आहेत, मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री आणि मेथड्स ऑफ प्रोसेसिंग, बरोबर.
तर यासाठी देखील माझं म्हणणं असेल की तुम्हाला डिग्रीचं बुक प्लस सराव संच हाच तुम्ही प्रेफर करा किंवा मॅन्युअल. सेपरेट जर बुक वाचण्यात तर तुमचा बराच वेळ जाईल. बरोबर. या 3 टॉपिकमध्ये आपल्याला हे 16 मार्क कव्हर करायचे आहेत. बरोबर. म्हणजे 8 प्रश्न येऊ शकतात साधारण. तर यासाठी देखील मी तुम्हाला सजेस्ट करेन की डिग्री बुक म्हणजे डिग्रीसाठी जे तुम्ही काही मटेरियल वापरलं होतं ते या ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजीच्या बाबतीत किंवा एखादं ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजीसाठी बेसिक्स जे कुठलंही पुस्तक असेल मार्केटमध्ये अवेलेबल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. पण महत्त्वाचं म्हणजे डिग्री बुक प्लस हे सराव संच जो असणार आहे तर तो घ्यायचा. कंबाईन पूर्ण कंपायलेशन केलेला असेल तर तो घेऊ शकता किंवा ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजीसाठी सेपरेट जर तुम्हाला कोणतं MCQचं बुक मिळालं छोटंसं मॅन्युअल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. शिवाय जर इतर कोणाची तुम्ही प्रिपरेशन करत असेल तुमचे फ्रेंड सिनियर तर त्यांच्याकडून देखील तुम्ही बुक वगैरे किंवा त्याच्या बाबतीत मटेरियल घेऊ शकता. चालेल. मटेरियल मागताना काही लाजायचं नाही कारण आपण MPSC करणारी पोरं आहोत. आपल्याला कुठल्याही गोष्टीसाठी लाजलं नाही पाहिजे कारण जो लाजला ना तर त्याचा सिलेबस किंवा त्याची प्रगती खुंटते आणि तो आपला काय म्हणतात त्याला पूर्ण सिलेबस करू शकत नाही. त्यामुळं नोट्स बिट्स मागायला काही घाबरायचं नाही कोणाला. चालेल. त्यामुळं हा जो 5वा पॉईंट आहे ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी तर त्यासाठी तुम्ही डिग्री बुक किंवा छोटंसं तुम्हाला कुठलं मॅन्युअल किंवा फूड टेक्नॉलॉजी रिलेटेड छोटंसं बेसिक इन्फॉर्मेशनचं बुक मिळेल तर ते वापरू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे सराव संच. चालेल. पुढचा जो टॉपिक आहे तो ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट किंवा त्याला ABM म्हणतो आपण की ज्यामध्ये 6 मार्क आहेत. म्हणजे एकूण किती येणार तर 3 क्वेश्चन येणार आणि हे जे 3 टॉपिक दिलेले आहेत आपल्याला फायनान्स इन्शुरन्स बिझनेस मॅनेजमेंट फूड मॅनेजमेंट. बरोबर. तर प्रोडक्ट मॅनेजमेंट यामध्ये बघा याला जास्त वेळ घालवतच बसू नका म्हणते मी. हा जो टॉपिक आहे ना हा सरळ सरळ तुम्ही आपल्या प्रॅक्टिस क्वेश्चनमधून तुम्ही कव्हर करून घ्या. आता 3 प्रश्न विचारणार आहेत आणि ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट म्हटलं तर एक स्वतंत्र कोर्स पण आहे, स्वतंत्र रेफरन्स बुक पण आहे त्याचे आणि काही पुस्तक पण आहेत. पण 3 मार्कासाठी एवढं वेटेज देणं आपल्याला किंवा या 3 मार्कांसाठी मोठं पुस्तक वाचणं काही गरजेचं नाही आहे. त्यामुळे प्रॅक्टिस पेपरमधून या 3 पैकी जर तुमचे 2 प्रश्न आले या प्रॅक्टिस क्वेश्चनमधून तर काय हरकत आहे ना आपल्याला. या प्रॅक्टिस क्वेश्चनमधून आपला वेळ पण वाचेल आणि तो वेळ आपल्याला बाकीचे जे मोठे मोठे टॉपिक आहेत पेपर 1 किंवा पेपर 2 मधले तर त्याला आपण युटिलाइज करू शकतो. त्यामुळे हा जो 6 नंबरचा टॉपिक आहे ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट यासाठी तुम्ही सरळ सरळ कोणतंही क्वेश्चन बुकलेट वापरू शकता. क्वेश्चन ज्यामध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन भरपूर असेल असे. चालेल. पुढचा जो टॉपिक आहे तर तो आपला हे दोन्ही मी एकत्र सांगून देईन तुम्हाला. तर तो आहे फिशरी सायन्स आणि होम सायन्स. यामध्ये फिशरी सायन्समध्ये 4 प्रश्न म्हणजे 2 क्वेश्चन. बरोबर. आणि होम सायन्समध्ये देखील 4 प्रश्न म्हणजे 2 क्वेश्चन आणि या 2 प्रश्नांसाठी हे 4 टॉपिक दिलेत बघा. या 2 प्रश्नांसाठी 4 टॉपिक वाचायची काही गरज आहे का आपल्याला. बरोबर. त्यामुळं हे जे 2 टॉपिक आहेत तर त्यासाठी तुम्ही सरळ सरळ सराव संच जे मिळतील तुम्हाला तर ते वाचू शकता. आणि जर तुम्हाला बरंच काही माहिती जर वाचायची असेल तर हे जे टर्म असतात की नाही फूड सायन्स अँड ह्युमन न्यूट्रिशन रिसोर्स मॅनेजमेंट फिशरी सायन्स किंवा वुमन इन ॲग्रिकल्चर हे सरळ सरळ आपल्या गुगल बाबांवर टाकून द्यायचं. ठीक आहे. आणि जे काही माहिती मिळते थोडीफार हे केव्हा करायचं निवांत खॉटवर पडून राहा आपण काहीतरी मोबाईलवर फेसबुक इंस्टाग्राम बघतोय तर त्यावेळी ते न बघता हे जे टर्म असतात की नाही आपले ज्याच्यावर कमी प्रश्न आहेत पण आपल्याला सिलेबसमध्ये दिले तर ते गुगलवर टाकून बघायचे आणि काय माहिती मिळते ना तर ती क्रॉप करून आपल्या नोट्समध्ये काढून ठेवायची. आलं लक्षात. जास्त वेळ घालवत का बसायचं नाही कारण यासाठी जर समजा तुम्ही ते 10 ते 12 दिवस घालवले आणि प्रश्न येणार 2च का उपयोग ना. हेच आपले एका दिवसात किंवा 2 दिवसात हे आपलं करून घ्यायचं काहीतरी मटेरियल तयार करून ठेवायचं आणि उरलेला जो वेळ आपला तर तो जे मेन टॉपिक आहेत ॲग्रिकल्चर किंवा बेसिक ॲग्रिकल्चरचे पार्ट 1 पार्ट 2चे वेगवेगळ्या स्कीम ज्या आहेत आपल्याला GK साठी आपल्याला स्वतंत्र 50 मार्काचा आहे म्हणजे 25 क्वेश्चन आपल्याला दिले आहेत तर त्यासाठी आपण आपला वेळ युटिलाइज करू शकतो. चालेल. तर हे झालं आपल्या बुक लिस्टच्या बाबतीत. तर पूर्ण समराईज करायचे म्हटले तर मी तुम्हाला इथे जे आपलं PDF साठी एक पेज मी ठेवलं होतं. बरोबर. हे आपल्या याच्यामध्ये तर त्या बुक लिस्टमध्ये मी आता इथे काय नावं ॲड करतो बघा की ज्यामध्ये आपलं पहिलं पुस्तक कुठलं आहे तर ते आहे प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रॉनॉमी. हे कोणाचं आहे तर हे रेड्डी सरांचं. बरोबर. तर हे एक वापरायला पाहिजे आपल्याला. दुसरं म्हणजे आता तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअरिंग करू शकता किंवा UPSCचे किंवा MPSCचे मित्र असतील तर त्यांच्याकडून तुम्ही हे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स नावाचं दत्त सुंदरम नावाचं इकॉनॉमिक्स जे पुस्तक आहे कुणाचं दत्त सुंदरम सरांचं. बरोबर. तर त्यातले सिलेक्टेड टॉपिक करू शकता.
तिसरं म्हणजे शंकर आय एस तुमच्याकडे ऑलरेडी असणाऱ्या एन्व्हायरमेंटचा अभ्यास करत असणार, तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असणार, त्यामुळे बरोबर. त्यामुळं शंकर आय एस सरांचं एन्व्हायरमेंटचं, ठीक आहे, शंकर आय एस क्लास आहे त्याचं एन्व्हायरमेंटचं, सॉरी एन्व्हायरमेंट. आणि बऱ्यापैकी आपल्याला करंट अफेअर्सचे जे काय तुम्ही मॅगझिन वापरा किंवा कसं ॲग्रिकल्चरचे रिलेटेड वेगवेगळे ॲक्ट्स, स्कीम्स, लॉज ह्या ज्या जे केच्या काही गोष्टी आहेत ना, तर त्यासाठी तुम्ही हे प्लस इंटरनेट, कारण इंटरनेटवर ऑफिशियल वेबसाईट ज्या आपल्या असतात ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीच्या, तर त्यावर आपल्याला ऑथेंटिक डाटा मिळतो. त्यामुळे ॲक्ट्स, लॉज, वेगवेगळ्या स्कीमच्या ज्या आहेत ना माहिती, तर ती तुम्ही वेगवेगळ्या ऑफिशियल इंटरनेटमधून वेबसाईट थ्रू तुम्ही त्या शोधू शकता. चालेल, त्याची एक नोट्सच तयार करून ठेवायची आणि जसा वेळ मिळेल तसं ते सारखं वाचत राहायचं, कारण सारखं वाचलं तरच आपल्या गोष्टी लक्षात येतात. रट्टा मारून बऱ्यापैकी होत नसतात. रोज आपण जर बघितल्या त्या गोष्टी तर आपल्याला त्या गोष्टी समजू शकतात. झालं, हे झालं आपल्या पेपर 1च्या बाबतीत. पेपर 2च्या बाबतीत जर विचार करायला गेला तर एक म्हणजे सर्वात महत्त्वाचे म्हणजे सराव प्रश्नसंच. चालेल, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, पण बऱ्यापैकी तुमचं सराव प्रश्नसंच हे तुमचे कव्हर झालेच पाहिजेत. कारण बऱ्यापैकी असे जे टॉपिक आहेत ना, तर ते आपण सराव संचांच्या प्रॅक्टिसमधूनच आपण पूर्ण करणार, त्यासाठी सेपरेट काही वाचत बसणार नाहीत. चालेल, त्यामुळे हे सराव संचांचं तुम्हाला टॉपिक वाईज मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे, किंवा कंपायलेशनमध्ये जरी मिळालं तरी सराव संच 1 किंवा 2 वेगळे तुम्ही घ्या, हे माझं पर्सनली म्हणणं आहे. कारण जेवढे तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढंच तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होऊन जाईल. चालेल, त्यानंतर हे झालं पहिलं. दुसरं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे एलिमेंट्स ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. एलिमेंट्स ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हे कुणाचं आहे तर ते सहाय सरांचं आहे, बरोबर. आणि तिसरं पुस्तक म्हणजे हे हॉर्टिकल्चरचं, इन्स्टंट हॉर्टिकल्चर. हे कुणाचं आहे, सेन सरांचं, एस.एन. गुप्ता सरांचं. ठीक आहे, तर हे 3 पुस्तकं प्लस प्रश्नसंच, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की हे आपल्याला पुस्तक वापरणं गरजेचं आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला भर दिला पाहिजे या गोष्टींवर की रोज आपल्याकडं सिलेबसची कॉपी असलीच पाहिजे. सिलेबस म्हणजे आपल्यासाठी गीता, बायबल, कुराण, व्हॉटेवर महत्त्वाचा आपला धर्मग्रंथ असल्यासारखं आहे सिलेबस आणि PYQ. त्यामुळं सिलेबस आणि PYQ याची कॉपी रोज आपल्या ठिकाणी बसली पाहिजे. अशी वेळ आली पाहिजे की एक साधारण महिना 1.5 महिन्यानंतर आपल्याला सिलेबस हा तोंडपाठ असला पाहिजे. आलं का लक्षात? सिलेबस आणि बऱ्यापैकी प्रश्न आणि प्रश्नांचं ॲनालिसिस या गोष्टी तर आपल्याला रोजच्यासाठी महत्त्वाच्या आहेतच. चालेल, तर अशा पद्धतीने आपल्याला ॲग्रिकल्चरचा जो सिलेबस आहे की जो भयानक मोठा आहे, बरोबर, आणि त्या मानाने प्रश्न कमी आहेत, त्यामुळे मार्क आणि आपल्याला दिला जाणारा वेळ या गोष्टींची तुम्हाला सांगड घालते आले पाहिजे. म्हणजे कमी जर मार्क असेल किंवा कमी वेटेज असेल तर त्याला जास्त वेळ देऊन ऑब्व्हियसली चालणारच नाही. ज्याला जास्त मार्क आहेत ना त्याला तुम्ही जास्त वेटेज द्या आणि त्याप्रमाणे आपल्या सिलेबस वाईज प्रत्येक सिलेबस डीप कोड करून त्याचा अभ्यास पूर्ण करून घ्या. चालेल, आज एका दिवसात किंवा लगेचच तुम्हाला मटेरियल मिळणार नाही, पण सध्या सुरुवात करताना जे तुमच्याकडे आहेत ना जे काही मटेरियल, तर त्या मटेरियलनुसार आपल्याला पहिल्यांदा सिलेबस तुम्ही सोपा, मध्यम, अवघड असा करून घ्या. त्यानंतर आत्ता आपल्याकडे जे जे अवेलेबल आहेत ना बुक, तर त्या सोर्समधून आपल्याला सध्या अभ्यास हा सुरू करून द्या. चालेल, अभ्यास सुरू करा, कारण ऑलरेडी आपण एक जवळपास महिना घालवलेला आहे. कशामध्ये? कट ऑफ प्रेडिक्शनमध्ये काय लागेल, कट ऑफ, पोरांचे मार्क आहेत, या गोष्टींमध्ये बराचसा वेळ आपला गेला आहे आणि तो जातोच बऱ्यापैकी. ज्यांचे काटावर मार्क असतात ना त्यांचा हा वेळ जातोच. त्यामुळे आज बऱ्यापैकी तुम्ही सेग्रिगेट करून घ्या तुमचं सिलेबस आणि उद्यापासून जे जे आपल्याकडे मटेरियल अवेलेबल आहे तर त्या अवेलेबल मटेरियलनुसार आपण आपला अभ्यास सुरू करा. चालेल, त्यानंतर जसं कसं आता पुण्यात राहत असाल तर ABC गेला की पुस्तक घ्यायचं, किंवा तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर बऱ्यापैकी असलेल्या अवेलेबल पुस्तकांपासून सुरू करा. नंतर आपल्याला मटेरियल गोळा करता येईल, बरोबर. त्यामुळे येणाऱ्या 4 महिन्यांपैकी 3 महिन्यामध्ये साधारण तुमची एक रीडिंग पहिली झालेली असणं अपेक्षित आहे आणि 100% आपल्याला हा पूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे. ऑप्शनला कोणतीही गोष्ट सोडायची नाही. चालेल, सिलेबस 1-3 महिन्यामध्ये पूर्ण करून घ्या. त्यानंतर उरलेला जो महिना 1.5 महिना आहे तर त्यामध्ये आपल्याला रिव्हिजन करायचे, कारण रिव्हिजन महत्त्वाचे आहे. आणि रोजचा अभ्यास करताना 2 पेपरमध्ये डिवाइड करा आणि एक आठवडा झाला म्हणजे सोमवार ते शनिवारमध्ये जो काही आपण अभ्यास करतो तर तो
संडेला म्हणजे रविवारी रिवाईज करायचं. चालेल. उगं हुल्लडबाजी करत बसायची नाही, काय नाही. आपल्याला सिलेबस कव्हर करायचा आहे, कारण सिलेबस खूप मोठा आहे. त्यामुळे सोमवार ते शनिवार आपण सिलेबस पूर्ण करायचा आणि त्यानंतर रविवारी ही रिव्हिजन करायची. चालेल. अशा पद्धतीने जर आपण सातत्य ठेवलं तरच आपला सिलेबस कव्हर होतो. नाहीतर बघायला गेलं तर परीक्षा तोंडावरतीने आपला सिलेबस कव्हर होत नाही. त्यामुळे आपल्याला हा पूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे, कारण शेवटी मुख्य परीक्षाच हीच आपल्याला फायनल अंतिम यादीमध्ये आणू शकते. आणि मुख्य परीक्षा जर करायची असेल तर कोणताही टॉपिक आपल्याला काय म्हणतात त्याला ऑप्शनला सोडता येत नाही. हे डिग्री नाही, आपल्याला ही स्पर्धा परीक्षांमध्ये जायचं आहे. त्यामुळे आपल्याला जेवढे मार्क जास्त मिळतील तेवढाच आपल्याला फायदा होतो. त्यामुळे 100% सिलेबस कव्हर करण्यावर तुम्ही फोकस करावा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. चालेल. तर आज या ठिकाणी मी थांबतो. मी या गोष्टींमध्ये सविस्तर मुद्दे मांडले आहेत. जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन किंवा पुस्तकांच्या रिलेटेड असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये देखील करू शकता. चालेल. सोबतच इंटरनेट या गोष्टीचा चांगल्या कामासाठीच उपयोग करा. बऱ्यापैकी आपल्याला सिलेबस जो आहे ना तर तो करंट रिलेटेड आहे पेपर 1चा, त्यासाठी आपल्याला इंटरनेटची गरज घेणं गरजेचं आहे. चालेल. त्यामुळे इथून पुढचा जो वेळ आहे, आता झालेले 20-25 दिवस गेले आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. पण इथून पुढचे जे आपल्याला 120-130 दिवस आहेत तर ते आपल्याला सत्काराने लावायचे आणि आपला सिलेबस पूर्ण करायचा आहे. त्यामुळे आपण आता जास्त वेळ न घालवता आपला पूर्ण अभ्यास कव्हर करणं गरजेचं आहे. चालेल. तर या ठिकाणी मी थांबतो. तुम्हाला जर काही शंका वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करू शकता. चालेल. तर अशा पद्धतीने आपण आपला हा स्ट्रॅटेजीचं लेक्चर आहे तर ते या ठिकाणी केलेलं आहे. आज थांबूया. अभ्यास करत राहा, कारण अभ्यासात खंड पडला तर आपला सिलेबस कव्हर होणार नाही, मार्क कमी येतील. चालेल. त्यामुळे अभ्यास करत राहा. थांबतो आज या ठिकाणी मी. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.